महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार, माझं नाव रावसाहेब यशवंत त्रिपणकर, मुक्काम पोस्ट सांगवडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. हा वळूबैल संघचे पाटील चंद्रशेखर गिरीमल्ला बागेळी यांच्या सोन्या बैलाची पैदास असून हा गेल्या वर्षी आम्ही चैत्र पाडवा उमदी यात्रेच्या वेळी खरेदी केला आणि घेऊन आलो आम्ही. आज हा बैल रेतनासाठी चालू आहे. आज जवळपास आम्ही 250 गायी भरवले. आज आपल्याकडं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून भरपूर ठिकाणावरून आल्यात. तसेच आज लांबून म्हटलं तर कराडवरून एक पाडव्या दिवशी गाई आली आपल्याकडे कराडमधून. तसं मग शिरोळ, उदगाव, दानोळी, कोथळी, जयसिंगपूर, तिकडं वरतं कोकणात गेलं तर टिपकुर्ली, चंद्रनिगव, सिद्धनेरली, बावडा, परत येवलूज, पट्टणकडोली, इंगळी, वसगडे, चिंचवाड, वळिवडे आपल्या भागातून म्हणजे जवळपासचे जास्तीत जास्त काही भरवल्यात आजपासून. आता खरं कारण म्हणजे आमचा जो खिलारप्रेमी ग्रुप आहे तो सगळा संघच्या सोन्याप्रेमी आहे. सोन्यावर सगळ्यांचं खूप प्रेम आहे. मग सगळ्यांचा असा विषय झाला की आज आम्ही बऱ्याचशाच गाई संघला भरवायला नेल्या. म्हणजे आपल्या गावातून संघ बघितलं तर 167 किलोमीटर होतं आहे. तर त्या लांबच्या पल्ल्यामुळं गायींचा हेवाळा जास्त होऊन गायी गाभण राहणार. मग आमच्या ग्रुपच्या सगळ्या सदस्यांची चर्चा झाली. मग सगळ्यांचा असा विषय झाला की बाबा संघला जाण्या येण्याचा जो खर्च आहे तो जवळपास 7,000 ते 8,000पर्यंत जातो आहे. तर प्रत्येकाचं जर 7,000 ते 8,000 रुपये जर वाया गेलं असलं तर त्या पैशात आपण इथे एक बैल सांभाळू शकतो आहे. अशा संकल्पनेतून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेऊन हा खोंड खरेदी केला. आता बैलाचा व्यायाम म्हणजे आम्ही नांगरीला झुकतोय, परत टायरला झुकतोय, परत छकडीला झुकतोय. सराव रोजचा रोज चालू असतोय. आज टायरला झुकलं तर उद्या छकडीला, छकडीला झुकलं तर परवा दिवशी नांगरीला, असा सराव असतोय. परत पोहणी आठवड्यातनं 1-2दा पोहणी असत्या. आणि खुराकमध्ये आपण शेंगपेंड, सातू, मक्का बरड, हरभरा कळणा या गोष्टी. वळू बैलाला हा नांगरीचा किंवा टायरला झुकणे या व्यायामाचा काय फायदा त्याला होतो? सगळ्यात फायदा मोठा म्हणजे वळू बैलाची ताकद आहे ती टिकून राहत्या. आता समजा आज 4 गायी जरी आल्या तरी बैल दमत नाही. म्हणजे बैल एक गाय लावली की कंटाळा करतोय किंवा 2 गाय लावली की कंटाळा करतोय असं काय होत नाही. आणि त्याच्या मसल चांगल्या राहतात. परत त्याच्या व्यायामामुळं छातीतला जो अंतर आहे किंवा छातीतला अंतर वाढतोय. ज्यावेळेला तुम्ही आता गेल्या वर्षी हालसोडे प्रदर्शनमध्ये आलता त्यावेळीचा खोंड आणि आत्ताचा खोंड त्यात भरपूर बदल झाला आहे म्हणजे आमच्या बघण्यातनं. आणि व्यायामामुळं बैलाला एक फिटनेस चांगला राहतो. पोहणीचा व्यायाम असून देईल, नांगरीचा असून देईल किंवा तुमचा छकडीचा सराव. आता तुम्ही एवढ्या गायी भरल्यात आत्तापर्यंत, त्याच्यातल्या गायी गाभण न राहणं किंवा काय बऱ्याचदा मालकांची कंप्लेंट येते की आम्ही लांबनं प्रवास करून येतो, गाय गाभण राहत नाही. मग याच्यासाठी कुठली काळजी तुम्ही घेत असता? याच्यासाठी महत्त्वाची काळजी म्हणजे बैलाचा जो व्यायाम आहे त्या व्यायामामुळं बैलाचा व्यायाम चांगला असल्यामुळं, रोजचा व्यायाम असल्यामुळं बैलाला जी काय स्पर्मला जी गुणवत्ता लागत्या त्या गुणवत्तेत चांगली सुधारणा होत्या. व्यायामाचा एक मोठा फायदा असेल वळू क्षेत्रामध्ये तर बैलाचा जो काय स्पर्म काउंट असतोय किंवा जे काय वीर्याला ताकद असत्या त्या ताकदीमध्ये प्रचंड वाढ होत्या व्यायामामुळं. आणि त्या व्यायामामुळं आज आमच्यापैकी बऱ्यापैकी गायी रिपीट आलेल्या नाहीत. आणि ज्या गायी रिपीट आल्या त्या गायी 1, 3, 4, 5 वेळा भरवलेल्या किंवा त्या प्रॉब्लेम आहे, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून रिपीट आल्या. आणि गाय माझ्यावर आल्यानंतर कुठल्या वेळेला त्या मालकाने इथं आणणं गरजेचं असतं? आज सकाळी जर सोट टाकला गायीनं तर त्याला एक 12 ते 24 तासाचा गॅप देऊन म्हणजे उद्या सकाळी त्या गाईला बैलाकडे आणणं गरजेचं आहे. एक 6 तास किंवा 12 तास अंतर सोडून बैलाकडे गाय घेऊन जायला. कसं असतं, एक माझाचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे सुप्त माज, ती गाय ओरडत पण नाही, हंबरत पण नाही, नुसता सोटा टाकते. काही वेळा सोटा पण टाकत नाही आणि तिच्या निर्णाला मागं असं सूज येत्या, त्यावेळी ओळखायचं की ती माझावर आहे. दुसरा प्रकार म्हणजे गाय अतिशय ॲग्रेसिव्ह होत्या, हंबरत्या, ओरडत्या, माउंटिंग करत्या. तिसरा प्रकार म्हणजे वारंवार लघवी करणं, वारंवार शेण करणं, चलविचल चंचल असणं. हे एक माझाचे 3 प्रकार माझ्या माहितीप्रमाणे आहेत. आता अजून एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा की काही जणांच्या गायी माझावर येत नाही किंवा
बऱ्याचशा अडचणी होतात. मग त्यांनी असं म्हणतात की त्या गायी ज्या गायी रानात चरायला जातात त्यांच्यासोबत ती गाय चरायला सोडावी काही दिवस, मग त्याच्याहून तिचं नैसर्गिक प्रक्रिया चालू होऊ शकते, असं काही आहे? 100% आहे त्याचं. काय होतंय, गाय ज्यावेळेला एका दाव्यावर किंवा एका खुट्ट्याला बांधून असते त्यावेळी तिची हालचाल होत नाही, तिचं चालणं होत नाही. आणि कळपात सोडल्यामुळे काय होतं, तिचं प्रॉपर चालणं होतं, गर्भाशयाला हालचाल झाल्यामुळे त्याचा व्यायाम होतोय. आणि त्यात काय प्रॉब्लेम जरी असला त्या व्यायामामुळे तो प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होऊन जातो आणि ती नैसर्गिकरित्या माझ्यावर यायला चालू होत्या. आता आम्ही तुमच्या दावणीला ह्या वळूच्या सोबत अजून एक आदत खोंड पण पाहतोय. मग आता एकाच मालकाच्या दावणीला आता हा पण तुम्ही आदत खोंड ठेवणार आहे का, काही नियोजन आहे? हा आदत खोंड पण आपल्याला ठेवायचा आहे. ह्याचं कारण ह्याच्या आईचं दूध आहे 10 लिटरच्या वर, म्हणजे 1 डे सकाळ संध्याकाळचं मिळून 10 ते 11 लिटरपर्यंत दूध देते याची आई. आणि हा जर खोंड पैदाशीसाठी ठेवला तर येणारी जी काय पुढची पिढी जी तयार होणार आहे ती पण दुधाची वंशावळ तयार होणार. ह्या आशेपोटी आम्ही हा खोंड वळूसाठी तयार करणार आहे. याची आई ती मागं पाहतोय तीच आहे? हा, हे कुठल्या बैलाची पैदास आहे? कागवाडच्या सावकर बैलाची पैदास आहे. आणि सावकर बैल लवकर बंद झाला, त्याचं कुठेतरी नाव विसरून जाऊ नयेत लोक म्हणून आम्ही पण ह्याचं नाव सावकरच ठेवलं. आणि त्या गाईचं कितवं वेत आहे? हे 6वं वेत आहे. आणि कागवडचा सावकार आणि तुमचं हे गाव किती अंतर आहे? 65 किलोमीटर. मग त्या काळात त्या एखाद्या, मला एक विचारायचं आहे की बरेच आता वळू खूप आहेत, आपण त्याच वळूकडे आता तुम्ही सावकारकडे गेले, त्या काळात काय बघायचं असतं किंवा काय कशा दृष्टिकोनातनं गाय घेऊन जायची असती? वळूची एक म्हणजे सगळ्यात मोठी खासियत म्हणजे त्या सुंदरता. त्या वळूचा एक सुंदरपणा एक वेगळा होता. आणि बैलाला हाईट चांगली होती, बैलाचं नाक भरपूर लांबडं होतं आणि दिसायला खूप सुंदर देखणा बैल होता आणि चांगल्या वंशावळीतला बैल होता. आता सध्या कसं आहे की एकासोबत एक तयार होतोय म्हणून आम्ही, आणि हा घरचा आहे, आम्ही तो विकत आणला आहे आणि घरचा असल्यामुळं आम्ही त्याला अगदी प्रेमानं वाढवलं आणि त्यालासुद्धा प्रेमानंच वाढवले. खरं एकासोबत एक तयार होते म्हणून आम्ही हे तयार करायला हातात घेतले. इकडच्या सांगली भागात चालणारी जी जनरलची शर्यत आहे त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचं मोठं नाव आहे, आम्ही ऐकले. पण तुमच्या दावणीला गायी पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण वळूच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कदाचित आमच्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच आलेला आहात. मग आता एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये जाणं, वळू सांभाळणं काही साधी गोष्ट नाही. मग याच्यासाठी तुमचं मित्रमंडळी असन किंवा कुठला वळू घ्यायचं, कुठल्या वासू, कसं मार्गदर्शन झालं या क्षेत्रात? सगळ्यात प्रथम म्हणजे आम्ही ह्या वळू क्षेत्रात यायचं कारण म्हणजे आमच्या आता क्षेत्रामध्ये, आमच्या आसपासच्या परिसरामध्ये खिल्लार गायींचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. आणि आम्ही, आमचा जो काय खिल्लारप्रेमी ग्रुप आहे, आम्ही जरा सिलेक्टिव्ह ब्रीडिंगवर काम करत होतो. आणि आम्हाला अडचण काय यायला लागली की लांब जाऊन गायी भरवाव्या लागल्या. लांब जाऊन गायी भरवण्याचा तोटा काय व्हायला लागला की गायीचा कन्स्यू रेट ढासळायला लागला आणि प्रवासाच्या हेबाळ्यामुळं गायी गाभण राहीनात. मग आम्ही सगळ्यांनी विचार केला, जर एवढ्या लांब जाऊन आमचा जर एवढं तोटा होत असेल किंवा नुकसान होत असेल, परत गायी रिपीट होत असतील तर तेवढं लांब जाणं चुकीचं आहे आणि आपण हिथंच काहीतरी व्यवस्था करूया. मग सगळ्यांच्या बैठकीतून, आमचा जो खिल्लारप्रेमी ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बैठकीतून आम्ही असं ठरवलं की बाबा संघ सोन्याची आम्हाला सगळ्यांना आवड जास्त होती. सगळ्यांना आवडीचा बैल असला तर संघ सोन्या होता. तर सगळ्यांनी ठरवलं की संघच्या सोन्याची एक पैदास आपण आणूया. जर समजा आमचं आता एक 25 ते 30 गायी आम्ही जर संघला भरवायला नेल्या तर त्याच्या टेम्पो भाड्याच्या पैशात एक खोंड आपल्याकडे येऊ शकतोय आणि तो खोंड आपण घडवू शकतोय. म्हणजे एक थोड्या दिवसात तो खोंड चालू किंवा तयार होऊ शकतोय. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं. मग संक मामांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा खोंड खरेदी केला. संक मामांच्या सोन्याची पैदास कुसूरचे नागू हनुमानी म्हणून आहेत, त्यांच्या घरी हा खोंड होता. तो खोंड संक मामांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली खरेदी करून गेल्या वर्षी पाडव्याच्या उमदी यात्रेनंतर आम्ही इथं आणला. आणि खोंड आदत असताना आम्ही आदत घेतलेला. अगदी खूप खूप खोंड खराब होता किंवा उघडा पडलेला होता, म्हणजे व्यवस्था नसल्यामुळं किंवा त्यांच्याकडं त्याला एवढं तयार करण्याची कुवत नसल्यामुळं तिने हाय तसाच सांभाळलेला. आम्ही हाय त्या परिस्थितीत खरेदी करून आणला. आणल्यानंतर ह्याच्यावर काम करायला चालू केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला वळू क्षेत्रातलं काय नॉलेज नव्हतं. आम्ही बैलगाडी क्षेत्रात बरीच वर्ष काम केले. बैलगाडी क्षेत्रातला अनुभव चांगला होता. बैलातला अनुभव होता फक्त एवढ्या विषयासाठी आमच्या खिल्लार परिवारानं की हा खोंड तुम्ही सांभाळायचा, असं विषय झाला आमचा. बरं ठीक आहे म्हटलं, मी सांभाळीन बैल, काय अडचण नाही. खरं मला ह्यातला काय अनुभव नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं फक्त गायी होत्या, खिल्लार गायी.
त्यामुळं बाबा जे काय बैलासाठी खर्च करावा लागणार आहे किंवा जे काय करावं लागणार आहे तो खर्च फार मोठा होता त्यावेळी. मग आमच्या ग्रुपच्या मेंबरांनी सगळ्यांनी मिळून आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून ह्या खोंड आम्ही त्यावेळी 1.51ला घेतला आदत असताना. मग सगळ्यांचं असं ठरलं की बाबा खोंड आणायचा. का आणायचा तर आपल्या भागातल्या गायी बैलाकडं गाब गेल्या पाहिजेत. खोंड आणायचा आणि पैसे मिळवायचं गाई गाब घालवायचा हा उद्देश आमचा पहिल्यापासून नव्हता आणि अजून पण आत्तासुद्धा नाही आहे. आपल्या भागात बऱ्याच गायी आहेत, गायींचं प्रमाण भरपूर आहे. खरं काय व्हायला लागले की गायी डॉक्टरकडनं गाभण म्हणजे सिमेंट्सवर गाब भरवल्या चालल्यात. त्यामुळं काय व्हायला लागले की पैदास चांगली पडेना किंवा पैदाशीचं महत्त्व लोकांना कळेना. आज आम्ही बैल चालू करून एक 9-9.5 महिने झालेत. 9.5 महिन्यात आपल्याकडं 200-250 गायी गाभण गेल्यात आणि आता ज्या गायी व्याल्यात 10 गायी व्याल्यात तर त्यातले 4 पैदाशी तर एकदम टॉपच्या पडल्यात. आणि संकमामाने आम्हाला शब्द दिलता जर खोंडाच्या पैदाशी चांगल्या पडल्या तर वळूसाठी खोंड चांगला. त्या पद्धतीनं मामाने ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही आज बघितलं तर एक 10-11 गायी व्याल्यात. त्यातले एक 4 पैदाशी तर फुल टॉपमध्ये पडल्यात. अगदी संक सोन्यावर सगळी पैदास पडल्या म्हणा. म्हणजे आजाकडे गेल्यागत. बापाचं गुण तर आहेतच, बापाबरोबर आजाचं गुणसुद्धा त्या वंशावळीमध्ये आलेलं आहे. या क्षेत्रामध्ये आता तसं पाहिलं गेलं तर अनुभवलंही महत्वाचं आहे. मग आता त्याच्यामध्ये नक्कीच तुमचे कोणतरी आपण मार्गदर्शक म्हणू किंवा मित्रमंडळी किंवा गुरु की ज्यांच्या याच्याने तुमचं हे पुढं कार्य चालू आहे, तर काय सांगता त्याबद्दल? आज आम्हाला मार्गदर्शन म्हटलं तर सर्व मित्रपरिवाराचं मार्गदर्शन तर मिळालंच. सगळ्यात महत्त्वाचं खोंड आणला त्यावेळेला खोंड अगदी म्हणजे अगदी खराब होता. त्यावेळेला सगळ्यात प्रथम आम्हाला मार्गदर्शन भेटलं ते निखिल भोकरे, डॉक्टर निखिल भोकरे कुंभोज. त्यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या ट्रीटमेंटनं आम्ही खोंडाची सुरुवात केली. म्हणजे खोंड अगदी भरडा खात नव्हता, चारा पोट भरून खात नव्हता, भरडा तर अजिबात खात नव्हता. त्यांच्या औषधाचा वापर आम्ही होमिओपॅथिक औषधाचा वापर करून खोंडाची ट्रीटमेंट चालू केल्यापासून एक 3 ते 4 महिन्यात खोंडाची अगदी व्यवस्था खाण्यापिण्याची चांगली लागली. त्याच्याबरोबर आमचे मित्र डॉक्टर सुशांत पाटील चिंचवाड त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत गेले आणि त्या पद्धतीनं आम्ही काम चालू केले. आणि वळू क्षेत्रातल्या अनुभवी लोकांचं जर सांगायला गेलं तर सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे जे खिलारचा आम्ही त्यांना विद्यापीठ म्हणतोय ते म्हणजे संकमामा. संकमामांच्या अनुभवाचा फायदा घेत आम्ही आज ह्या वळूचं जे काय जडणघडण चालू केली तो सगळ्यात पहिला आम्हाला हा कुणाचा आशीर्वाद मिळाला असेल किंवा कुणाचं मार्गदर्शन मिळालं असेल तर ते संकमामांचं. त्याच्याबरोबर नागदचे उमेश स्वामी त्यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. अगदी ते स्वतः 2 वेळा इथं येऊन भेट देऊन आम्हाला काय गोष्टी कमी आहेत आणि काय करायला पाहिजेत याचं अगदी पुरेपूर आम्हाला मार्गदर्शन त्यांनी केलं. तसेच आमचे मित्र शिरगुपीचे रोहित पाटील त्यांनीसुद्धा आम्हाला सुरुवातीपासून अगदी वळूला काय खाद्य दिलं पाहिजे किंवा त्यांनी स्वतः बनवलेलं खाद्यसुद्धा आम्हाला त्यांनी दिलं. त्या खाद्याचा वापर करून आम्ही वळूची म्हणजे गुणवत्ता वाढवत गेलो. तसंच आमच्या मित्रपरिवारामध्ये संजू गंगमई हुलजंती यांचंसुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळालं. तिनेसुद्धा एक 2 ते 3 वेळा येऊन भेट देऊन गेले. खोंडाची काय म्हणजे परिस्थिती बदलल्या नाही बदलल्या त्याला काय करायला पाहिजे त्यांचंसुद्धा मार्गदर्शन मिळालं. त्याच्याबरोबर आमचे खिलार परिवारातील सर्व मित्र त्यामध्ये राकेश पाटील आहेत, सरदार पाटील, महेश जोंधळेकर, संकेत कनिरे. त्याच्याबरोबर आमच्या खिलार ग्रुपमधील आहेत शुभम भातमारे आहेत, पांडू खोत आहेत, सौरभ चौगले आहेत. परत आता सगळ्यांची नावं म्हणजे एकावेळी होणार नाहीत. कोणाचं तरी नाव चुकल, कुणाला म्हणजे कोणतरी रागवा म्हणजे कुणाला वाईट वाटायला नको की बाबा माझं नाव राहिलं. माझा सगळा खिलार परिवार त्यामध्ये सगळे आमचे खिलारावर प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत. त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळालं. 4 दिवस गेले की त्यांना चेन पडायचं नाही की बाबा राजात काय बदल झाला आहे का नाही ते स्वतः येऊन बघायचे. मी त्यांना पहिल्यापासून सांगत होतो जरी मी मोठा असलो किंवा मला जरी अनुभव ह्यातला असला तरी देखील मी आज शिकायला लागलो आहे आणि जे काय तुम्हाला वाटतं बाबा ह्यात बदल करायला पाहिजे तुम्ही मला आवर्जून सूचना करा. तसं प्रत्येक मित्राने आमच्या येऊन प्रत्येक वेळी जे ते कमी आहे त्या गोष्टीची सूचना केली आणि त्या पद्धतीनं आम्ही हे पुढं त्याच्यावरती काम करत त्याच्यात सुधारणा करत गेलो. त्यामुळं आज 4 दातीवर बैल आला आहे आणि तुम्ही गेल्या वर्षी हालसुडे प्रदर्शनला आलतात त्या दिवशीचा खोंड आणि आजचा खोंड ह्यात तुम्हाला नक्कीच बदल दिसत असेल असं मी वाटते.
माझं नाव रावसाहेब यशवंत त्रिपणकर, मुक्काम पोस्ट सांगवडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा मोबाईल नंबर आहे 97 64 65 3006, 91 12 45 64 55. आज जर आपल्याकडे गाय घेऊन यायचं असेल तर कोल्हापूर किंवा कराड पुणे भागातून जर यायचं असेल तर कोल्हापूर उंचगाव हायवेसनं खाली 9 किलोमीटर आपलं गाव आहे. इचलकरंजी मार्गे यायचं झालं तर काय आपला इचलकरंजी पट्टणकडोली ह्या मार्गे आपण येऊ शकतोय. कागलकडून यायचं असेल तर कागल मार्गे कागल गोकुळ शिरगाव MIDC नेरली तामगाव सांगवडे असं पण येऊ शकतोय. कोल्हापूरच्या वरून कोण येणं असला तर कोल्हापूरमधून सरळ उंचगाव रोड धरला, उपरी रोड धरला तर उपरी रोड हायवेसनं आपलं 9 किलोमीटर गाव आहे. आता हा वळू आदत आहे तो कधी चालू होईल अंदाजे? 2 दात झाल्यानंतर चालू करणार आहे. आणि या वळूकडून आपण दिवसाला जास्ती जास्त किती गाई? एक दिवशी 5 गाई भरल्यात आणि 5च्या 5 गाभण आहेत कन्फर्म आहे. महाराष्ट्राची शान